मित्रांनो, जिल्हा न्यायालयामार्फत आत्ताच तुमची शिपाई, लिपिक, स्टेनो या पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, जो जी-आर आलेला आहे 6 फेब्रुवारी 2024ला, जो की मित्रांनो महाराष्ट्रामधील न्यायिक अधिकाऱ्यांची पदं, त्याचबरोबर मित्रांनो त्यांना सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11,064 नियमित नवीन पदांची पदभरती केली जाणार आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये कंत्राटी पदं देखील आहेत. बरेच विद्यार्थी म्हणतील की मग हे कंत्राटी पदभरती आहे का? तर नाही मित्रांनो, कंत्राटी पदभरती देखील होणार आहे, परंतु परमनंट पदांच्या देखील जागा असणार आहेत. आणि मित्रांनो, ही जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होईल. आपल्याला माहीत असेल न्यायालयाची पदभरतीची प्रक्रिया जी आहे ती खूप फास्ट आहे. लगेच मित्रांनो डिसेंबर 2023मध्ये जाहिरात आली आणि त्यानंतर लगेच हॉल तिकीट आले की 4 ते 5 दिवसामध्येच मित्रांनो हॉल तिकीट आलेले लगेच तुम्हाला एक्झाम मित्रांनो त्यांनी घेतलेले TCS मार्फत. आणि मित्रांनो याची पुढची प्रोसेस देखील निकालाची वगैरे ती देखील लवकरच फास्ट होणार आहे. तर भरती जी आहे मित्रांनो फास्टपणे होते. ही नवीन जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होईल. मग याच्यामध्ये मित्रांनो कोण अर्ज करू शकतो, नेमकी कुठली पदं असणार आहेत, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, किती पदांची जाहिरात येऊ शकते, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, मनाने कुठलीही माहिती नाही आहे. हा जो जी-आर आलेला आहे विधी व न्याय विभागाचा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती, तीच माहिती तुम्हाला या जी-आरमधलीच माहिती मी सांगतोय. आणि मित्रांनो या जी-आरमध्ये देखील निर्देश देण्यात आलेले आहेत की ही नवीन पदं निर्माण करण्याची सदर प्रस्ताव जो आहे तो तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर खूप फास्टपणे प्रोसेस जी आहे याची केली जाणार आहे. तर त्याचीच बाब जी आहे शासनाने विचाराधीन घेऊन हा शासन निर्णय जो मित्रांनो तो निर्गमित केलेला आहे. ज्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर राज्यामधील जिल्हा न्यायाधीश म्हणजेच मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट या ठिकाणी जे जिल्हा न्यायाधीश असतात मित्रांनो तिथंच ही पदभरती होणार आहे. पूर्ण जिल्हा न्यायालयांमध्ये दिवाणी न्यायाधीश असतील वरिष्ठ तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर यांची जी न्यायिक अधिकाऱ्यांची पद आहेत मित्रांनो या संवर्गातील, म्हणजे ही जी पद आहेत 2863 नियमित पद आहेत मित्रांनो. ठीक आहे, ही जिल्हा न्यायाधीशांची जी पद आहेत ती 2000 पेक्षा जास्त पद आहेत. परंतु मित्रांनो जिल्हा न्यायाधीशांना सहाय्य करण्यासाठी जो कर्मचारी वर्ग लागतो, जसं की आपल्याला माहिती असेल मित्रांनो सध्या स्टेनो, लिपिक आणि शिपाईची पदभरती आली होती, तर ते सहाय्यक पद आहेत मित्रांनो जी जिल्हा न्यायाधीश आहेत त्यांना मदत करण्यासाठी. तर ती पदं मित्रांनो ती कर्मचारी वृंद जो आहे त्यामधील 11,064 नियमित पदं निर्माण करण्यास, तर मित्रांनो निर्माण करण्यास म्हणजे ही नवीन पदं भरली जाणार आहेत. आणि 5,803 मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर बघा काही नवीन न्यायालय सुरू होत आहेत मित्रांनो, तिथं ही नवीन पदं निर्माण केली जाणार आहेत. आणि बाह्य यंत्रणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील 5,000 पदं असणार आहेत. दोन्ही पदं आहेत, परमनंट पदं आणि कॉन्ट्रॅक्ट देखील पदं आहेत. तर आपण फक्त परमनंट पदं जी आहेत 11,064 पदं त्याबद्दलच माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता ही न्यायाधीशांची पदं जी आहेत ती देखील भरली जाणार आहेत. ती वेगळी पदं असणार आहेत मित्रांनो. परंतु त्यांना सहाय्य करण्यासाठी जी महत्त्वाची पदं लागतात ती म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये असणारी ती 32 जिल्हा न्यायालयातील पदं असणार आहेत मित्रांनो. या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी पहा 32 जिल्हा न्यायालयातील. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो प्रत्येक आता कशी मित्रांनो 36 जिल्हा न्यायालयाची या ठिकाणी पदभरती आली होती शिपाई, लिपिक, स्टेनोची, तशीच मित्रांनो ही 32 जिल्हा न्यायालयाची या ठिकाणी पदं आहेत. ज्यामध्ये सहाय्यभूत कर्मचाऱ्यांमध्ये मित्रांनो वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, त्यानंतर पहा शिरस्तेदार, लघुलेखक ग्रेड 1, त्यानंतर लिपिक टंकलेखक, त्यानंतर न्याय लिपिक, भरपूर सारी पदं आहेत. विवाह समुपदेशक, शिरस्तेदार ही मित्रांनो मुंबईसाठी असणार आहे. त्यानंतर बेलिपचं पद आहे. त्यानंतर अभिसाक्ष लेखनिक आहेत. त्यानंतर सहाय्यक शिरस्तेदार आहेत. ही सर्व पदं मित्रांनो कौटुंबिक न्यायालयामधली पदं आहेत. त्यानंतर जिल्हा न्यायालयामधली पदं आहेत. 32 जिल्हा न्यायालयामधली पदांमध्ये मित्रांनो वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक या पदांचा खूप महत्त्वाचा समावेश असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो 1316 पदं जी आहेत वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे. आणि त्याच्यानंतर बाकीची पदं जी आहेत या ठिकाणी अजून दुसरी असणार आहेत. तर मग आता मित्रांनो यासाठी नेमकं कोण अर्ज करू शकेल? सध्या मित्रांनो जी जाहिरात आली होती पहा आपली लिपिकची आणि शिपाई आणि स्टेनोची, त्याच्यामध्ये देखील तुमची पात्रता दिलेली आहे. तर याच्यामध्ये वरिष्ठ कनिष्ठ लिपिक हे महत्त्वाचं पद आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता जी असणार आहे ती पदवी असणार आहे. पदवीसोबत मात्र तुमचं मित्रांनो या ठिकाणी इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मित्रांनो मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी तुमचं असणं गरजेचं आहे. टायपिंग मात्र तुम्हाला लागणार आहे. तर टायपिंग तुम्ही केलेलं नसेल तर मित्रांनो टायपिंग करून घ्या, कारण की भरपूर साऱ्या जागा मित्रांनो लिपिकच्या सुटतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांकडे टायपिंग नसते. त्यासाठी इथं खूप मोठा चान्स तुम्हाला भेटतो मित्रांनो. आत्ता जी लिपिकची पदभरती होती त्यामध्ये लिपिकला सर्वात जास्त जागा होत्या.
खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे। TCS मार्फत परीक्षा झालेली आहे मित्रांनो। परीक्षा थोडी हार्ड गेलेली आहे, परंतु मित्रांनो आपल्याला माहीत असेल सरळ सेवेची सर्व पदभरती जी आहे TCS किंवा IBPS मार्फत घेण्यासाठी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मित्रांनो ह्या दोन कंपन्या निवडल्या गेलेल्या आहेत। अजून तरी त्याच्यावरती दुसरा कुठला निर्णय झालेला नाही आहे। त्यामुळे TCS IBPS पॅटर्ननुसार तुमच्या परीक्षा होतात। मात्र टायपिंग या ठिकाणी गरजेची असणार आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी जर मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात नवीन जाहिरात आली तर त्यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी। त्याच्यानंतर मित्रांनो सिपाई आणि हमाल हे जे पद आहे ते 7वी पासवरतीच भरलं जातं मित्रांनो। 7वी पासवरती जरी असलं मित्रांनो हे पद तरी TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला अभ्यास करावा लागणार या पदासाठी देखील। तर ही पद जी आहे मित्रांनो सिपाईचं पद याच्यामध्ये असणार नाही नवीन जाहिरातीमध्ये। याच्यामध्ये मित्रांनो नियमित पदामध्ये त्या पदाचा उल्लेख नाही आहे। जी बाह्य यंत्रणेद्वारे पदं घ्यायची आहेत म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदं घ्यायची आहेत त्याच्यामध्ये बहुउद्देशीय गटड कर्मचारी शिपाई इत्यादी या पदांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। परंतु नियमित पदांमध्ये मित्रांनो ही लघुलेखक असेल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, न्यायलिपिक या पदांचा समावेश असणार आहे। तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं आहे, टायपिंग करणं गरजेचं आहे। तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला इथे अप्लाय करतील। आता मित्रांनो ह्या जाहिरातीबद्दल माहिती आपण घेऊयात की कधीपर्यंत ही जाहिरात येऊ शकते, किती पदांची जाहिरात येऊ शकते त्याची माहिती। तर लक्षात घ्या मित्रांनो हा GR आलेला आहे म्हणजे पहिली पायरी जी आहे मित्रांनो पदभरती होण्याची त्याची सुरुवात झालेली आहे। GR आलेला आहे म्हणजेच काय झालंय मान्यता भेटलेली। आता मान्यता भेटली म्हणजे मित्रांनो हा विभाग जो आहे न्याय विभाग जो आहे त्याच्यावरती काम करेल मित्रांनो। तर त्यांनी या GR मध्ये देखील आदेश दिलेले आहेत। पहा या GRच्या शेवटी म्हटलंय की सदर पदांचा 3 वर्षाचा आढावा घ्यावा, 3 वर्षाची रिक्त पदं पाहावीत। त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की जी समिती नेमलेली होती राज्यातील जिल्हा न्यायालयाकरिता पदांचा आकृतीबंध निश्चित करण्याची शिफारस जी केली होती त्यानुसार सदर आकृतीबंध अंतिम करण्याच्या दृष्टीने संबंधित कार्यशाळेने तातडीने कार्यवाही करावी। तर बघा आता आकृतीबंध काय केला जाईल मित्रांनो निश्चित केला जाईल। आकृतीबंध अगोदर आता निश्चित केला जाईल। GR आल्यानंतर मान्यता भेटली की आकृतीबंध तयार केला जातो। मग आकृतीबंध तयार केल्यानंतर समजेल मित्रांनो की 11,000 पदं जी आहेत नवीन पदं निर्माण करण्यासाठी सांगितले। तर मग त्याच्यामध्ये किती रिक्त पदं असणार आहेत, किती रिक्त पदांचा जाहिरातीमध्ये समावेश असेल ते मित्रांनो आकृतीबंध तयार झाल्यानंतर समजेल। 11,000 पदं तर या ठिकाणी मान्यता दिली आहे त्यांनी, परंतु रिक्त पदं आकृतीबंधानुसार तुमचे तयार केली जातील। कुठल्या जिल्हा न्यायालयामध्ये किती रिक्त पद आहेत त्यानुसार मग मित्रांनो जाहिरात जी आहे ती दिली जाईल। आता आकृतीबंधाला मान्यता भेटेल त्याच्यानंतर मग जाहिरात मित्रांनो तुमची प्रसिद्ध होईल। म्हणजे 2024 मध्ये मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती कधीही प्रसिद्ध होऊ शकते। तर तुम्हाला सांगितलंय पदं किती असतील 11,000 पदं असतील, परंतु त्यापैकी मित्रांनो आकृतीबंध तयार केल्यानंतर किती रिक्त पदं भरायची ती सर्व सुवी त्यांचा अधिकार डिपार्टमेंटचा आहे। त्यामुळे मित्रांनो किती पदांची जाहिरात येऊ शकते टोटल ते सांगता येत नाही, परंतु जाहिरात मात्र येईल। जाहिरात कधी येऊ शकते याच वर्षी मित्रांनो 2024 मध्ये जाहिरात येऊ शकते, कारण की तातडीने कार्यवाही करण्याची या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो आकृतीबंध ज्यावेळेस ते बनवतील त्याच्यामध्ये त्यांनी अजून सांगितलेलं आहे की प्रलंबित प्रकरणं जी आहेत त्यानुसार या पदांचाही विचार करावा। म्हणजे जी रिक्त पदं आहेत त्यानुसार मित्रांनो काय तुम्हाला किती पदं लागणार आहेत, जी कोर्टामध्ये प्रलंबित प्रकरणं आहेत त्यानुसार त्याचा विचार करावा। त्यानुसार जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये ॲड कराव्यात। त्याचबरोबर अनेक नव्या न्यायालयांची स्थापना होत असून त्या न्यायालयांसाठी नवीन पदं निर्माण केली जात आहेत। तर बघा मित्रांनो नवीन न्यायालय जी स्थापन होतील त्या पदांचाही या नवीन पदांचाही समावेश आकृतीबंधात करण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी कार्यवाही करावी असं सांगितलेलं आहे। म्हणजे नवीन न्यायालय स्थापन होण्यासाठीच ही 11,000 पदं निर्माण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे। तर त्याही पदांचाही आकृतीबंध तयार करताना आता त्याच्यामध्ये समावेश करावा असं सांगितलेलं आहे। तर वरील मंजूर पदांवरील भरती न्यायालयाच्या पायाभूत सुविधेच्या उपलब्धीनुसार टप्प्याटप्प्याने करण्याची कार्यवाही माननीय उच्च न्यायालयाने करावी, म्हणजेच बॉम्बे हायकोर्टने करावे असं सांगितलेलं आहे। तर बॉम्बे हायकोर्टकडनं डायरेक्ट रिक्रुटमेंट मित्रांनो ही सेंट्रल रिक्रुटमेंट निघेल पूर्ण जिल्हा न्यायालयांसाठी। तर याच्यामध्ये मित्रांनो टप्प्याटप्प्याने ही पदभरती करावी। जशी जशी मित्रांनो या ठिकाणी न्यायालयाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील म्हणजे नवीन न्यायालय वगैरे उपलब्ध होतील तशी भरती केली जाणार आहे। आकृतीबंध निश्चित झाल्यानंतर मित्रांनो ह्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल। तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो। हा GR बरेच दिवस झालं मित्रांनो आलेला होता। जे मित्रांनी आता या ठिकाणी जी भरती आली होती स्टेनो लिपिक आणि सिपाईची त्याच्यामध्ये परीक्षा दिलेली आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही दुसरी संधी असणार आहे, लक्षात राहू द्या। ही जी मित्रांनो जाहिरात आहे याच्याबद्दल जसे जसे नवीन अपडेट येतील मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। हा जो GR आहे याची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे। अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।